नमस्कार, मी असोसिएट प्रोफेसर द्वारका प्रसाद वायाळ, नूतन महाविद्यालय सेलू या महाविद्यालयाचा 1982 ते 87 या 5 वर्षातील कालखंडाचा माजी विद्यार्थी। या महाविद्यालयाच्या संदर्भात माझ्यावर जो संस्कार झाला त्या संस्काराचे अनुभव कथन तुमच्या समोर यावे म्हणून तुमच्या सर्वांचं मी माझ्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या YouTube चॅनल अंतर्गत स्वागत करीत आहे। या स्वागताच्या संदर्भात एक गोष्ट अशी सांगायची आहे की कुठल्याही क्षेत्रात आपल्याला प्रवेश करावयाचा तर महाविद्यालयाच्या संस्काराचा त्या ठिकाणी महत्त्वाचा वाटा असतो, जो की माझ्याही व्यक्तिमत्वावर माझ्या या महाविद्यालयाने निश्चितच संस्कार केलेला आहे। या संस्काराचा अनुभव कथन करण्यासाठी मी आज आपल्या समोर माझे जे काही शब्द आहेत ते शब्द तुमच्या समोर प्रेझेंट करत आहे। त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल अशाच पद्धतीचं कंटिन्युअस पद्धतीने आपण सर्वांनी पाहावं ही सर्वांना माझी नम्र विनंती। त्यासाठी हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना सुद्धा आपल्या महाविद्यालयाच्या संदर्भातील जे अनुभव कथन आहे ते शेअर सुद्धा करा। आपल्या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये जो मुख्यत्वे महाविद्यालयाचा रोल आहे तो सर्वांसमोर यावा, येणाऱ्या पिढीला त्या माध्यमातून सुद्धा प्रेरणा मिळावी, हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे। प्रथम ज्यावेळेस मी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता म्हणजेच तो कालखंड 1982 आणि 83 असा होता। 11वी मध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर तेव्हापासून ते 3rd इयर होईपर्यंत या महाविद्यालयाने आम्हाला प्रत्येक ठिकाणी शिस्त लावलेली आहे। म्हणजेच पहिला जो काही मुद्दा आहे तो आहे शिस्तीचा। ज्यावेळेस आम्ही महाविद्यालयात यायचो त्यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य कटाक्षाने आमच्या शिस्तीकडे लक्ष द्यायचे। ती शिस्त म्हणजेच वर्गामध्ये जेवढे क्लास होतात ते क्लास अटेंड करणे, त्याचबरोबर महाविद्यालयाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने पार्टिसिपेट व्हावे यासाठी प्रयत्न करणे, हा जाणीवपूर्वक आमच्यावर त्या कालखंडात संस्कार झाला, जो की माझ्या आयुष्यामध्ये नंतरच्या कालखंडात सुद्धा याच संस्काराची शिदोरी आम्हाला पुढे मिळाली। दुसरा संस्कार म्हणजे अभ्यासाचा। नूतन महाविद्यालय सेलू हे या भागातील अतिशय महत्त्वाचं आणि अग्रगण्य अशा पद्धतीचं महाविद्यालय। या परिसरामध्ये या महाविद्यालयाची ख्याती होती, म्हणूनच आम्ही त्यावेळेस सुद्धा या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्या प्रवेशाचं सार्थक सुद्धा झालं, कारण आम्हाला अभ्यासाची सवय लागली। या महाविद्यालयाची जी अभ्यासिका आहे ती आपल्यासाठीच नाही तर या परिसरामधील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी अशा पद्धतीची अभ्यासिका आहे। सायंकाळी 6 ते 9 हा जो काही कालखंड आहे हा कालखंड साधारणपणे विद्यार्थी दशेमध्ये तो वेस्ट वेळ जाणारा कालखंड आहे। मात्र नूतन महाविद्यालय सेलू या महाविद्यालयामध्ये सायंकाळी 6 ते 9 या कालखंडामध्ये प्रत्येक कोणत्याही म्हणजे महाविद्यालयाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला अभ्यासिकेचा फायदा घेता येतो। त्या ठिकाणी सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असतात आणि याच पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला या महाविद्यालयामधून अभ्यासाच्या सवयीचा भाग हा पूर्ण करता आला। ती सवय आमच्या आयुष्यामध्ये पुढे कामी आलेली आहे। आज मी एकूण 5 पुस्तके लिहिलेली आहेत। या 5 पुस्तकाच्या लेखनामध्ये या अभ्यासिकेचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यासाठीच माझं हे आज अनुभव कथन तुमच्या समोर देत आहे। या दृष्टीने तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे या महाविद्यालयामध्ये ज्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून
ज्या ज्या भाषणामध्ये, ज्या ज्या वादविवाद स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना निश्चितपणे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक टीम तयार असते. अशाच पद्धतीच्या टीमचा मी त्यावेळेस भाग होतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, भाषणामध्ये, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्या कालखंडामध्ये मला भाग घेता आला. त्या भाग घेण्याचा जो मला फायदा झालेला आहे तो फायदा म्हणजेच ज्या वेळेस युथ फेस्टिवल, म्हणजेच त्यावेळेस हा संपूर्ण मराठवाड्याचा जो काही पार्ट आहे युथ फेस्टिवलच्या अंतर्गत, त्या युथ फेस्टिवलमध्ये वादविवाद स्पर्धेमध्ये मी प्राइज जिंकू शकलो. ते याच महाविद्यालयाच्या या प्रयत्नामुळे, म्हणजेच विद्यार्थ्याच्या कलागुणाला विकसित करण्यासाठी जो महाविद्यालयाचा रोल असतो तो रोल आम्हाला या महाविद्यालयाच्या या प्रिमाइसेसमध्ये मिळाला आणि पुढे मी प्राध्यापक होईपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी तो संस्कार कामी आलेला आहे. महाविद्यालयाच्या या संस्काराच्या बद्दल दुसरा म्हणजेच नेक्स्ट जो काही भाग तुम्हाला सांगणं आहे तो भाग म्हणजे या महाविद्यालयामधील विद्यार्थ्याकडून प्रत्येक, म्हणजेच जे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये पहिल्या 5 मध्ये दरवर्षी असतात, म्हणजेच गुणानुक्रमे, त्या गुणानुक्रमे असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून पुस्तकाचा संच वर्षभर अभ्यासासाठी दिला जातो. त्या पुस्तकाच्या संचामुळे त्या विद्यार्थ्याला अभ्यास तर करता येतो, त्याचबरोबर सर्व पुस्तके उपलब्ध होतात आणि अभ्यासाची गोडी सुद्धा लागते. कारण वेगवेगळ्या विषयाची पुस्तके एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर हा एक चांगला संस्कार होतो आणि त्याला मदत सुद्धा होते. म्हणजेच आर्थिक मदतच होते ती एक प्रकारची, कारण सर्व प्रकारची पुस्तके विनामूल्य स्वरूपामध्ये मिळत असल्यामुळे, त्याचबरोबर आपण जर पहिल्या 5 मध्ये जर आलो वर्गामध्ये तर ही पुस्तके आपल्याला मिळणार असल्यामुळे विद्यार्थी सुद्धा चांगल्यात चांगल्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नाचा भाग म्हणून मी प्रत्येक वर्षी महाविद्यालयाच्या पहिल्या 5 मध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि तो आलो सुद्धा. आणि त्यामुळे दरवर्षी मला महाविद्यालयाच्या वतीने अशा पद्धतीच्या पुस्तकाचा संच मिळायचा, जो की महाविद्यालय म्हणजे ज्यावेळेस आपले हॉल तिकीट येतात त्यावेळेस हे पुस्तके आपण महाविद्यालयामध्ये परत सुद्धा करत असतो. हा जो काही भाग आहे हा अतिशय चांगला आणि कुठल्याही महाविद्यालयासाठी प्रेरणादायी अशा स्वरूपाचा उपक्रम असल्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये अशा संस्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर चांगले चांगले संस्कार घडले जातात. आणि त्यामुळे या महाविद्यालयाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा जो भाग आहे तो आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी महत्वाचा भाग आहे. म्हणूनच या अनुभव कथनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. 5वा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे महाविद्यालयाच्या प्रिमाइसेसमध्ये, म्हणजे जे जे विद्यार्थी आपल्या दृष्टीने, म्हणजे ज्यावेळेस महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा भाग असेल किंवा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी फिरत असतील त्यावेळेला या विद्यार्थ्यावर प्रत्येक या महाविद्यालयातील प्राध्यापकांची नजर असते. ती नजर यासाठी असते की जे विद्यार्थी बाहेर फिरत असतात त्या विद्यार्थ्यांना प्राचार्यापासून तर प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राध्यापकापर्यंत त्यांना विचारले जाते की तुम्ही कोणत्या वर्गाचे आहात, कशासाठी फिरत आहात. जर तुमचा ऑफ पिरियड असेल तरच तुम्हाला तेवढी संधी मिळते आणि तीही संधी तुम्हाला महाविद्यालयाच्या अभ्यासिकेमध्ये ती व्यतीत करावी लागते. अशा पद्धतीचा संस्कार महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यावर केला जातो. त्याचबरोबर 6वा जो काही मुद्दा आहे
माझ्या जीवनामधील संस्काराचा जो काही भाग आहे तो आहे खेळाच्या संदर्भात. म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटी खेळाच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये राबवल्या जातात, त्या राबवल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीच्यामुळे त्या कालखंडामध्ये सुद्धा मी कुस्ती या स्पर्धेमध्ये, महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि याची संपूर्ण ट्रेनिंग मला या महाविद्यालयाच्या फिजिकल डायरेक्टरच्या ट्रेनरच्या माध्यमातून दिली गेली होती. त्यामुळे मी आयुष्यामध्ये तंदुरुस्त राहू शकलो. निश्चित माझा दृष्टिकोन त्यामुळे सकारात्मक बनत गेला आणि त्याच तंदुरुस्तीमुळे आज या म्हणजेच माझ्या प्राध्यापक फील्डच्या कालखंडामध्ये सुद्धा मी आजही या गोष्टीचा अभिमान बाळगतो. त्याचं कारण असं आहे की या महाविद्यालयातील तो संस्कार माझ्यावर होत गेला. म्हणून महाविद्यालयामधील अशा पद्धतीच्या संस्काराचा भाग जो जो मला विद्यार्थी दशेमध्ये होत गेला, त्या विद्यार्थी दशेमधील प्रत्येक गोष्टी मला पुढे काही ना काही शिकवत गेल्या. आयुष्यामध्ये चांगल्यात चांगली गोष्टी शिकत गेलो आणि त्या माध्यमातून माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. 6वा जो काही मुद्दा आहे, जो विद्यार्थी दशेतच माझ्यावर तो संस्कार होत गेला, तो म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात. ज्यावेळेस या महाविद्यालयामध्ये मी 11वीला प्रवेश घेतला होता, त्यावेळेला आम्हाला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय माहीत नव्हतं. मात्र त्याही कालखंडामध्ये या महाविद्यालयामधील जे प्राध्यापक स्पर्धा परीक्षा द्यायचे, त्याच प्राध्यापकांनी आमच्यासाठी स्पर्धा परीक्षांचे वर्ग 1982ला सुरुवात केलेली होती. त्या 82च्या वर्गापासून तर 1987 पर्यंत आम्ही स्पर्धा परीक्षा चांगल्यात चांगल्या देऊ शकलो. आणि मी ज्यावेळेस MA ला गेलो त्यावेळेला मी या स्पर्धा परीक्षा पास होण्याची सुरुवात सुद्धा झालेली होती. म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षेबद्दल आम्हाला माहिती नव्हती, अशा स्पर्धा परीक्षा देण्याचा जो काही भाग आहे, तो संस्कार करण्याचा जो काही भाग आहे, हा संस्कार या महाविद्यालयाच्या माध्यमातून आमच्यावर विद्यार्थी दशेमध्ये झाला. पुढे मी याच स्पर्धा परीक्षेमध्ये माझं MPhilचं संशोधन केलं. या MPhilच्या संशोधनामध्ये मी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात विद्यापीठाला थेसिस सबमिट केला आणि त्या थेसिसच्या माध्यमातून माझी MPhilची डिग्री सुद्धा मिळालेली आहे. आणि त्या डिग्रीचं म्हणजेच माझ्या MPhilच्या थेसिसचं जे काही टायटल आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील वरिष्ठ मुलकी अधिकाऱ्यांची भरती, राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास. याच थेसिसवर नंतर मी माझं एक पुस्तक लिहिलं. त्यानंतर याच आधारावर दुसरं एक पुस्तक लिहिलं, स्पर्धा परीक्षांच्या तयारी कौशल्यासाठीचे जे मूलभूत कौशल्य आहे त्या संदर्भात. तिसरं एक पुस्तक लिहिलं, मला अधिकारी व्हायचे आहे, हे एक पुस्तक आलं. त्याचबरोबर याच पुस्तकाच्या सिरीजमधून वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये, वेगवेगळ्या मासिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मी लेखन करू शकलो. त्याचं कारण आमच्यावर या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी दशेमध्ये झालेला तो संस्कार आहे. अशा पद्धतीचा संस्कार देणारं नूतन महाविद्यालय सेलू हे या परिसरामधील अतिशय महत्वाचं महाविद्यालय आहे. पुढे चालून मला याच महाविद्यालयामध्ये 1 वर्षाच्या कालखंडासाठी का होईना प्राध्यापक म्हणून सेवा बजावण्याची सुद्धा संधी याच महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी हे लक्षात घेऊन तुम्हाला असं सांगतो की निश्चितपणे महाविद्यालयाचा जो संस्कार असतो तो संस्कार आयुष्यामध्ये महत्वाचा असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये जे संस्कार प्राध्यापकाकडून, प्राचार्याकडून आणि तेथील संस्थेच्या अधिकाऱ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून केले जातात, त्या प्रत्येक संस्काराचे ग्रहण करून जर आपण पुढे जात राहिलो, आपला विकास करत राहिलो, तर निश्चित त्याचा फायदा आपल्या आयुष्यात होतो, आपल्या शिस्तीमध्ये होतो,
आपल्या व्यक्तिमत्वामध्ये होतो आणि आपलं करिअर निवडीमध्ये सुद्धा या सर्व गोष्टीचा परिणाम होतो जर तो आपण घेऊ शकलो तर. मुद्दामून या ठिकाणी मी अनुभव कथन आजचे म्हणजेच नूतन महाविद्यालय सेलूचे आजचे प्राचार्य जे आहेत ते आहेत राठोड सर, उत्तम राठोड सर. हे जसे माझे मित्र आहेत त्याच पद्धतीनं ते 1 वर्षाचे माझे सहकारी सुद्धा आहेत. डॉक्टर उत्तम राठोड सरांच्या सूचनेमुळे मी आज हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येऊ शकलो, कारण की सरांना माहीत होतं की मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयाची प्रतिक्रिया त्यांना हवी होती. त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार मी हे माझे काही त्रोटक शब्दामध्ये अनुभव कथन तुमच्या पुढे दिलेले आहे. मी या महाविद्यालयाच्या संस्था चालकापासून सर्व प्राध्यापकापर्यंत त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम राठोड सरांचा या ठिकाणी संधी दिल्यामुळे आभारी आहे. या ठिकाणी माझे एवढे शब्द मी आपल्या समोर देऊन माझा संदेश थांबवतो. धन्यवाद.